ठीक आहे, चला चांगला स्कोर दिला तर चेंज करायला चला बेस्ट ऑफ लक. चांगला खेळा. लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय कुमार माने यांच्याकडे. कुमारला सापडतोय का नाही सापडला, ते स्पीड परत अजून सापडत नाही. 3 धावा पूर्ण केले दोन्ही फलंदाजांनी. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती ती 14. 3 बाद 14. उलटा चांगला फटका लेग साईडच्या दृष्टीनं सापडतोय का बघायचा आहे. सापडलेला आहे. 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. धाव संख्येमध्ये परत बदल. धाव संख्या होती ती 15. 1 षटक पूर्ण 15 सॉरी 16 धाव संख्या होते. 1 षटक पूर्ण धाव संख्या आहे ती विद्यापीठ हायस्कूलची 16. याच पद्धतीनं आपल्याला फटकेबाजीची गरज आहे. 8 ओव्हरचा सामना आहे. 1 षटक पूर्ण 3 बाद 16. दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीने खेळ करतायत. याच पद्धतीने आपण शेवटपर्यंत खेळायचं आहे. प्लेयर किती आहेत बघा. कुमार आत आहे का बाहेर आहे. 12 जण उभं राशीला. दुसरं षटक पहिला चेंडू. गोलंदाज संजू आणि फलंदाज आहेत रोकडेकर. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. अपील. तीन बाद आहेत. जोरदार अपील केली होती. बॅटकट विकेट किपरच्या हातात. दोन्ही पंचांच्या मध्ये चर्चा सुरू आहे. आणि फटकाने आऊट दिलेला आहे. रोकडेकरांच्या जागेवर फलंदाजीसाठी जात आहेत ते अभिनव टोंके.
अभिनव कडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे. यांना इंग्रजीमधनं कॉमेंट्री टाळ्यांच्या गजरात रोकडे सरांचं स्वागत. 2 वेलकम. ओव्हर आपण करायचे आता कॉमेंट्री. खेळायला तर नाही जात. Good morning, viewers. This is Rao. And this match is in player between the Bone 11 and the Leather 11. The Bone 11 won the toss and made it to batting first. The Leather 11 made 17 runs at the call of 1 wicket. Meanwhile, Bonoden was the ball. Batsman tries to hit the ball. It goes dot. Wide ball is given. This ball is full ball. Batsman tries to place his ball. Nicely placed towards the left side. Takes 1 run. Second over is going on and score is 25 at the call of 1 wicket. Meanwhile, bowler balls the ball. The bowler balls the ball. Batsman tries to hit and it goes towards the leg. 1 run is taken. And batsman is Anil Magdum sir. Bowler balls the next ball. Tontu sir is the batsman. He takes 1 run. Second run, tries to take second run and it's full. Good shot. Very good shot by Tontu sir. Ball is going on. Batsman tries to hit the ball. The dot is there. Yeah, batsman tries to hit the ball. Takes 1 run. Something apparent there, but umpire pays no attention towards it. Ball is going on. Batsman tries to hit. Takes 1 run. Tries to second run. Let's see whether he takes it or not. Yes. No. He stops there. Good shot by batsman and ball reaches up to the boundary. It's four. Very good shot. 38. With a 11 is 38. Ball about the ball. Batsman tries to hit. Ball goes towards the leg side. Batsman tries to catch it. To some extent, but he can't. Batsman tries to hit the ball, but was shot. And meanwhile, some Achilles there against Roller. Let's see what happens. And ball. Batsman hits it, and there is a slight midfield is there, and ball goes towards the boundary. And 4 runs are given. Very good shot by batsman. And with this, total score reaches up to 49. 48. Fourth over is going on.
Very good, sir. Continue your paper. अतिशय सुंदर पद्धतीने फलंदाजी सुरू आहे विद्यापीठ हायस्कूल कडून. संघाचं अर्धशतक फलकावर लागलेलं आहे. एकूण धावसंख्या 4 ओव्हर पूर्ण 55, 1 बाद 55. याच पद्धतीने जर फलंदाजी सुरू राहिली तर निश्चितच आपण 100 पार करतोय. दोन्ही फलंदाज षटक शिल्लक किती आहेत आणि धावांचं टार्गेट आपण किती ठेवायचं आहे याचं गणित आपल्या मनामध्ये असू द्या. 5वं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या आहे ती 55. फुलटॉस कदाचित लो बॉल असू शकतो. लेग साईडच्या दिशेने मारलाय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही सुद्धा धाव पूर्ण केलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. अतिशय उत्तम रीतीनं फलंदाजी सुरू आहे दोघांचीही. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होती ती 57, 1 बाद 57. हा पण फुलटॉस, नो बॉल. 22च्या दिशेनं आणखीन धावा मिळत आहेत. अभिनव, सुंदर फटका आपला. एकाच बॉलवर आपण 6 धावा वसूल केलेल्या आहेत. 7 धावा एकाच चेंडूवर 7 धावा वसूल केले त्या अभिनवनं. नो बॉल असून 6 धावा. धावसंख्येमध्ये बदल होतोय. 1 बाद 69. बॉलिंग करायला लागलीत का काय? सर्व नियम, सर्व अटी मॅच साठी लागू आहेत. हा चेंडू चांगला फटकावलाय अभिनवनं. मिसफिल्ड होत नाही. खाडेसर त्या ठिकाणी आहेत. 1 धाव पूर्ण. धावसंख्येमध्ये परत बदल. धाव षटक पण पूर्ण. 5 षटक पूर्ण धावसंख्या होती ती 71. 5 ओव्हर पूर्ण, 1 बाद 71. शेवटच्या 3च ओव्हर शिल्लक आहेत. सुंदर फटका, चांगली फिल्डिंग. दोन्ही संघाकडून चांगला खेळ पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण 73. रोकडे सर. चांगला फटका आहे लेग साईडच्या दिशेनं. बघायचं काय होतंय. चांगली फिल्डिंग. 2 धावा. 2 धावा पूर्ण 74. पंच्याहत्तर. सहाव्या षटकातील हा 4था चेंडू. 1 बाद 75. लेग साईडच्या दिशेनं, पाईपच्या दिशेने 1 धाव मिळते. वाईड आणि पाईप अशा 2 धावा. धावसंख्येत भर 77. हा सुद्धा लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. सती सावकाश 4 धावा. याच्यानंतरचं षटक विद्यापीठ सोसायटीचे व्हाईस चेअरमन माननीय श्री वरुणराज शिंदे साहेब घेऊन येणार आहेत. फलंदाजांनी याची नोंद घ्यायची आहे. याच्यानंतरचं षटक स्वतः साहेब टाकायला येणार आहेत त्या ठिकाणी. आपल्याला 100च्या पुढे धावा न्यायच्या आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. साहेबांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत.
फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज अशी ख्याती असणारे आपले व्हाईस चेअरमन माननीय श्री वरुणराज शिंदे साहेब. सहाव्या षटकातला हा शेवटचा चेंडू. फलंदाजीसाठी आहेत अनिल मखदूम. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. कीपर कडून मिसफिल्ड. बाईकच्या स्वरूपात एक धाव. धाव संख्येमध्ये बदल. षटक पूर्ण. 6 षटक पूर्ण. 91. नो बॉल आहे. ओव्हर पूर्ण आहे. ओव्हर पूर्ण. 7वं षटक प्रगतीपथावर. स्वतः व्हाईस चेअरमन माननीय श्री वरुणराज शिंदे साहेब, मलग हायस्कूल आणि शिलादेवी शिंदे सरकार हायस्कूल कडून ते स्वतः खेळत आहेत. 7वं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 7वं षटक. किती आहेत? 12 आहेत का बघा. हा, शिंदे सर बाहेर आहेत, नाहीतर 12 असतील. धाव संख्या 91. मखदूम सर नॉट आउट 49. गोलंदाजीसाठी स्वतः साहेब वरुणराज शिंदे साहेब. सातव्या षटकातील हा पहिला चेंडू अनिल मखदूम सरांच्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. लेग साईडच्या दिशेने टाकलेला हा चेंडू. व्हाईट बॉल. धाव संख्येमध्ये बदल. 95. साईड चेंज. राऊंड द विकेट. उत्कृष्ट चेंडू. निर्धाव चेंडू. व्हाईट बॉल. 93. धाव संख्या 1-93. लेग साईडच्या दिशेने टाकलेला हा पण चेंडू. व्हाईट बॉल. हा पण व्हाईट बॉल. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय. अर्ध शतक पूर्ण. टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. सुंदर फलंदाजी. अभिनंदन आहे मग तुमचं. आपण अर्ध शतक पूर्ण केलेलं आहे. दोनते सर आपण वैयक्तिक 26 धावावर खेळताय. मस्त फटका. लेग साईडच्या दिशेनं 4 धावा. 7व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर 4 धावा वसूल केले ते अभिनव सोनके यांनी. आणि संघाचं शतक फलकावर. 1 बाद 100. दुसरा चेंडू अभिनव साठी. सुंदर फटका. लेग साईडच्या दिशेने 4 धावा परत. जे टार्गेट आपण ठेवलेलं होतं ते पूर्ण केलंय. दोन्ही फलंदाजांचं विशेष अभिनंदन. 1 बाद 104 अशी धावसंख्या येते विद्यापीठ संघाची. अजून 25 ते 30 धावा आपल्याला घ्यायची आहेत हे लक्षात घ्या. 7व्या षटकातील हा तिसरा चेंडू. हा पण सुंदर फटका. लेग साईडच्या दिशेने खेळलेला आहे तो अभिनवने. 1 धाव पूर्ण. दुसरी पण धाव पूर्ण. 2 धावा पूर्ण. धाव संख्या 106. मस्त फटका. कॅचचा प्रयत्न. विकेट मिळाली असती. कॅच मिस झालेला आहे खाडे सरांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल. धाव संख्येला थोडा आवर घातलेला आहे.
लेग साईडच्या दिशेने मारलेला हा फटका, एकच धाव, षटक पूर्ण. 7 तुम्ही असं चित्र आहे ते विद्यापीठ हायस्कूलचं. इंग्रजीमधून आता मी माईक देतो तो रोकडे सरांना. लाईव्ह कॉमेंटेटरी विथ इंग्लिश. Hello and welcome from Saponian, Mr. Sanjay Jadhav. There was very nice poll. Anil Magdum sir. Only 5 deliveries are there. Score moves to very well shot offside. Catch and out. छोटा भीम. शेतकरी इकडे बाहेर पडले पाहिजेत. बॉलचे तुकडे करा ह्यानं मारायचा आता. And the छोटा भीम is coming. Yogesh sir, new batsman, Yogesh Kamble sir, and the individual player, nice play by Abhinav Tolpe sir. जंगी स्वागत. 37. Give him a big hand. क्या बात है. वाघाची कामगिरी करून आला तुम्ही. एक नंबर. Next delivery, Sanjay Jadhav to Anil sir. Very well shot, straight drive. Single run, midfield. The second run. No. They didn't. Score moves to 110 runs. Very well scored by Vidyapith High School. Last. Last 3 ball. Shot by Gupta sir. Lovely shot. Single run, 111 score. Score moves to 111. For a loss of 2. Last 2 balls. Wide ball. Score moves to 113 runs. एक रन पळून काढली. Single run, last ball. Anil Magdum sir. 115 target. Anil Magdum sir. फिल्डिंग इकडं साईड लावा आणि साहेबांना पकड लावा. समरी घोषित करायचं. ओपनिंग बॅट्समन म्हणून गेलेले मगदूम साहेब वैयक्तिक 54 धावावर नॉट आउट. अभिनंदन आहे सर आपलं. आणि योगेश कांबळे सर 1 धावावर नॉट आउट. 8 षटक पूर्ण, धावसंख्या 2 बाद 114 आणि टार्गेट दिलेलं आहे ते 115 धावांचं. 114 धावा आपल्याला संरक्षण करायचं आहे आणि शिलादेवी आणि मलग हायस्कूलला ते टार्गेट पूर्ण करायचं आहे. सुंदर फलंदाजी मगदूम सर. वेल डन. उत्कृष्ट फलंदाजी आपण केलेली आहे. आपलं अभिनंदन आहे सर.
अभिनंदन मस्त. 54 धावा. जबरदस्त बॅटिंग बेस्ट. विद्यापीठ संघाला गेल्याचे ताबडतोब आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. पहिल्या षटकातील पहिला चेंडू तो खेळून काढलाय, तो लेग साईडच्या दिशेनं 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा. 1 चेंडू 2 धावा असं चित्र आहे ते मलग हायस्कूल आणि शिलादेवी हायस्कूल संघाचं. पहिल्या षटकातील हा दुसरा चेंडू निलेशसाठी. दुसरा चेंडू निलेशसाठी. सुंदर चेंडू आणि सुंदर फटका. कॅचचा प्रयत्न मिसफील्ड. 2 धावा पळून काढलेल्या आहेत. 2 धावा पूर्ण. पंच आपला निर्णय देतील. पंचांचं चांगलं लक्ष त्या ठिकाणी आहे. 2 धावा 2 चेंडू पूर्ण 4 स्कोर असा आहे तो. हा तिसरा चेंडू निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी, जोरदार अपील. कीपर म्हणून आहे ते गावडे सर. चांगली किपिंग करताय आपण. 3 चेंडू पूर्ण 4 धावा. सुंदर फटका. 6 रन. 4 धावा. चांगला फटका आहे निलेशचा. 3 बाद 8. चार चेंडू पूर्ण 3 बाद 8. पाचवा चेंडू पहिल्या षटकातील. सुंदर चेंडू लेग साईडच्या दिशेने गेलाय. 4 धावा. वाईट बॉल आणि 4 धावा अशा 5 धावा. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 13. 3 बाद 13. गावडे सर, तो फिल्डर तिथं लाईनवरच लावायला पाहिजे आपण. 3 बाद 13 धावांचं लक्ष. अपील, आउट, बॅटकट आणि आउट. 1 बाद 13. स्वतः विद्यापीठ सोसायटीचे व्हाईस चेअरमन स्वतः फलंदाजीसाठी येत आहेत. 115 धावांचं लक्ष आहे आणि ते पूर्ण करण्याच्या हेतून ते स्वतः मैदानामध्ये गेलेले आहेत. पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू. 3 बाद 13. 1 बाद 13. हॅलो, सध्या आहे ते निलेश गुरव. शेवटचा चेंडू खेळून काढला लेग साईडच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण. पहिलं षटक संपतंय. धावसंख्या 1 बाद 14. 1 बाद 14. एक ओव्हर पूर्ण 1 बाद 13 अशी धावसंख्या आहे.
गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते विद्यापीठ कडून योगेश कांबळे सर आणि स्ट्राईक वर स्वतः साहेब आहेत. दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. सुंदर फटका. सुंदर फिल्डिंग एन चौगले सर. 2 धावा पूर्ण. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होती ती 1-15. लेफ्ट साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. अपील. निर्धाव चेंडू. लेग साईडच्या दिशेने मारलेला आहे. सुंदर फटका आहे. 1 धाव. परत धाव संख्येमध्ये बदल. 15-17. हा चेंडू. सुंदर फटका. लेग साईडच्या दिशेनं 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडीशी मिस्टेक. 2 धावा पूर्ण. ओव्हरथ्रो. 3 धावा. 20. धाव संख्या होती ती 20. 1-20. गेल्या वर्षीच्या मॅच मध्ये स्वतःच्या गोलंदाजीवर त्यांनी मॅच जिंकून दिलेली होती. असे हे गोलंदाज ए पी कुंभार सर साहेबांच्यासाठी. तिसरं षटक. पहिला चेंडू. लेग साईडच्या दिशेने मारलाय. सुंदर फटका आहे. 1 धाव पूर्ण. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धाव संख्येमध्ये बदल. 22. 115 धावांचं टार्गेट दिलेलं आहे विद्यापीठनं आणि त्याचा पाठलाग या ठिकाणी होतोय. मलग हायस्कूल, तपोवन हायस्कूल. एक धाव पूर्ण. तितकंच चांगलं फिल्डिंग. अनिल मगदूम सर. 2 धावा. चांगली गोलंदाजी. 67. हा पुढचा चेंडू रोहितसाठी. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. लेग साईडच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा. 69 अशी धावसंख्या आहे. 6वं षटक. व्हाईट बॉल. 70. धावसंख्या आहे ती 70. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. अपील. निर्धाव चेंडू. 6व्या षटकातील हा शेवटचा चेंडू आता. जोरदार फटका. 4 धावा. 74 षटक पूर्ण. 6 षटक पूर्ण. 74. 12 चेंडू आणि 41 धावा. 12 चेंडू. धावा हव्यात त्या 41. अजूनही काय निकाल लागतोय याची निश्चिती नाही. शेवटच्या चेंडू पर्यंत आपण काय निकाल लागतो हे ठरवू शकत नाही.
कधी कोणत्या वेळी काय होईल हे आपल्याला माहित नाही. 6 षटक पूर्ण, 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 41, 12 चेंडू 41 धावा. रायकोराज साहेब, वरुणराज साहेब. फलंदाजीच्या दृष्टीनं क्षेत्ररक्षक लावतायत ते कोणते सर, जाऊ द्या. वाईट बॉल, एका धावेची भर. सुंदर फटका. ऑफसाईडच्या दिशेने खेळा. स्लिप मध्ये एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. तिसरी धाव. 3 धावा. एका चेंडू मध्ये 3 धावा वसूल केलेत. जिथे 1 धाव होत होती त्या ठिकाणी 3 धावा. वाईट बॉल. आतापर्यंत चेंडू एकच टाकलेला आहे, धावा दिलेल्या आहेत 5. षटक मिळते 11 चेंडू 36 धावा. हा पण वाईट. लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. अतिशय उत्कृष्ट दोन्ही फलंदाजांच्याकडून रनिंग बिटवीन द विकेट. 33 धावांची आवश्यकता आहे. अपील, जोरदार अपील. आणि बॅट्समन बाद आहे का नाही दोन्ही पंच एकत्र येऊन चर्चा करतायत. निकाल आपल्याला इकडे सांगायचा आहे. आऊट आहे. बॅटकट रोहित आऊट. रोहित आपल्या वैयक्तिक किती धाव? 30. रोहित कामत आपण वैयक्तिक 32 धावावर बाद झालेला आहात. अभिनंदन आहे आपलं रोहित. चांगली फलंदाजी या ठिकाणी आपण केलेली आहे. 2 बाद 82 अशी धावसंख्या आहे. सातव्या षटकातील हा 4था चेंडू. चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडू. लेग साईडच्या दिशेने टाकलेला हा चेंडू. वाईट बॉल. 5 धावा. 5 धावा. धावसला ऑफसाईडच्या दिशेनं कॅच घेण्याचा काही प्रयत्न केला नाही. 2 धावा घेतलेल्या आहेत. धाव संख्या 89. चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच जो काय निर्णय देतील तो वाईट बॉल. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. फलंदाजीसाठी सूरज. फलंदाज आहे तो योगेश. फलंदाज आहे तो सूरज. 6 चेंडू 24 धावा. पहिला चेंडू खेळून काढलाय. उंच फटका. 6 धावा.
5 चेंडू 18 धावांची गरज. एक अजून 2 एक प्रत्येक चेंडू गोलंदाज आणि फलंदाज दोघांच्यासाठी महत्वाचा. 5 चेंडू 18 धावा. हा दुसरा चेंडू सूरजसाठी. उंच मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. धाव आपण निर्धाव चेंडू. चौथा चेंडू सूरजसाठी. सुंदर फटका. उंच मारलेला हा फटका. पंच सांगतील तो. थांबा. पंचांचा निर्णय. बाउंड्री लाईन बघा. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे आपण पंचांचा निर्णय अंतिम घ्यायचा. दगड खाली 4 धावा. पंच सांगतील तो निर्णय अंतिम असेल. 4 धावा. 14 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 14 धावा. जर नो बॉल टाकला नाही, वाईड पडला नाही तर मॅचचा निकाल. बारीक स्कोर चांगला आले. 2 चेंडू 14 धावा. सर आले कुंभार सर दोघे केले की बॉलिंग. निर्धाव चेंडू. अपील. सुंदर गोलंदाजी. जोरदार प्रयत्न. निर्धाव चेंडू. 14 धावा. 14 धावेनं मॅच विद्यापीठ हायस्कूलला जिंकलेली आहे. दोन्ही संघातील सर्व खेळाडू, पंच, सर्व उपस्थित शिक्षक, संस्थेचे सर्व पदाधिकारी या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. दोन्ही संघात